विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व इयत्ता 8वीचे विद्यार्थी आहात असं गृहीत धरून मी जे काही प्रश्न विचारेल त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. ज्यांना चर्चा करायची आहे, ज्यांना मत मांडायचं आहे, स्वतःची काही ओपिनियन द्यायची असेल त्यांनी फक्त हा प्रत्येक सिस्टीममध्ये तुम्ही उत्तर देणार आहात. सूचना समजल्या का सर्वांना? इथे काही तुम्हाला चित्र दिसत आहे. चित्राचा एक मंच तुम्हाला दिसतोय. वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आहेत. ते सर्वांनी चित्र बघा. चित्राचं निरीक्षण करा. इथे काही चित्राचा पंच तुमच्या पुढे आहे. त्या पंच मधून किंवा या चित्राचा जो संग्रह आहे त्या संग्रहामधून आपल्याला काय कशाचे चित्र आहे किंवा काय आहे? तुमचं चित्र नेताजी सुभाषचंद्र बोस आहे पहिल्या चित्रात. दुसऱ्या चित्रात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गांधीजी काही म्हणजे त्यांच्या जे काही मतभेद झाले काय झाले त्याच्या बाबतीत ते चर्चा करतात आहे. तिसऱ्या फोटो तर एक आझाद हिंद सेनेची स्थापना जिथे झाली ते तो ठिकाण आहे. आणि चौथं कॉट्स आहे की ते काय म्हणते गिव्ह मी ब्लड तू मुझे खून दो मैं तुझे आजादी दूंगा हे चित्र आहे. त्याच्या खाली दाखव आझादी हिंद सेनेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा जे काही फौजेची निर्मिती करण्यात आली त्यावेळेस त्यांच्या बाजूला कॅप्टन लक्ष्मीबाई हे बाजूला आहे. त्याच्या खाली जेव्हा भारतातून जेव्हा जर्मनीला नेताजी सुभाषचंद्र बोस गेले त्यांची मीटिंग हे आडापिटल्याबरोबर झाली की आम्हाला सहकार्य पाहिजे. पहिल्या भेटीत दुसऱ्या भेटीत चौथ्या भेटीत कळालं की हे खरे आडापिट आहे. त्याच्यानंतर आझाद हिंद सेनेची काही बैठका जसं जसं पुढे जाऊन गेलं त्या बैठकीची काही चित्र आणि पुढं काय म्हणायचंय इकडून चित्रामध्ये सर मला सुभाषचंद्र बोस दिसत आहे आणि त्यांनी म्हटलेलं वाक्य मैं तू मुझे आज़ादी दो मैं तुम्हें तू मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. आणि त्यांची ते आझाद हिंद सेनेची सेना चित्र आहे. आणि गांधीजी महात्मा गांधीजी सोबत चर्चा करताना दिसत आहे. आणखी काय हे मांडताय तुम्हाला काय वाटतं? सर जेव्हा भारत देशावर ब्रिटिशांचं हुकूमत चालत होते तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली. त्यावेळेस जे जे काही प्रसंग घडले त्या प्रसंगाची चित्रे आहेत. आझाद हिंद सेना तिची स्थापना आणि त्यांचे कार्य हा भाग त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. एक कन्सेप्ट मॅप किंवा संकल्पना चित्र तुमच्या पुढे सर्वांना व्यवस्थित दिसतंय का? बरोबर. या संकल्पना चित्राचं साधारणपणे निरीक्षण करा आणि त्या निरीक्षणामधून की आझाद हिंद सेना आणि
काय तुम्हाला वाटतंय किंवा त्या संकल्पना चित्रामधून एक स्टोरी म्हणा किंवा त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्याच्याबद्दलचं आधी निरीक्षण करा आणि नीट समजून घ्या आणि मग त्यानुसार मी एकेकाला तुमचे मत मांडण्यासाठी मी तुम्हाला त्या ठिकाणी संधी देईल आणि म्हणून तुम्ही आपापसात आणि हे मला जे वाटतंय एकूण ज्यावेळेस आपण चित्र बघतोय किंवा कन्सेप्ट मॅप आपण बघतोय त्या कन्सेप्ट मॅपवरून आपल्याला काय वाटतंय किंवा काय त्याच्यामधून तुम्ही तुम्हाला काय समजतंय तुमचाच काय त्याच्यामध्ये समजतंय त्यानुसार आपल्याला ते बघता येऊ शकेल. सर्वांना दिसतंय का व्यवस्थित? चला कट्टी मॅडम बघा आझाद हिंद सेनेचं जे स्थापन झालं त्या 1938 मध्ये दुसऱ्या महायुद्धात प्रारंभ झाला. मग त्यानंतर सुभाषचंद्र बोसांना असं वाटलं की ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवण्याचं त्यांनी आवाहन केले. त्यानंतर नजरकैद झाली सुभाषचंद्र बोस आणि त्यांची वेषांतर करून त्यांनी सुटका करून घेतली आणि 1941 ला जर्मनीला पोहोचले. आणि अजून आझाद हिंद सेनेचं घोषवाक्य पण आहे. नुसतं आहे ते त्यामध्ये हे करण्यापेक्षा त्याची लिंक म्हणतो आपण किंवा घटनाक्रम म्हणतो. असं काय घटनाक्रम आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येऊ शकेल या याच्यामधून आपल्याला आणखी काय? ठीक आहे तुमचा प्रयत्न चांगला होता. आणखी कोणाला काय मत मांडायला? यस पहिला म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा दुसरा महायुद्ध चालू म्हणजे प्रारंभासह त्यांनी म्हणजे इंग्लंड शत्रूच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे. त्यामध्ये महिलांचा सहभाग देखील होता आणि ते महिलांमधले प्रमुख म्हणजे तर लक्ष्मी स्वामीनाथन होते. त्यांनी आझाद हिंदमध्ये घोषणा केली होती की मुझे पूर्ण मैत्री आझादी दूंगा. अजून त्यांचं त्यानंतर 1941 ला जर्मनला पोहोचले. तिथून त्यांनी वेषांतर करून म्हणजे त्यांची सुटका करून घेतली. एवढंच शब्द तुम्हाला वाले काय वाटतं तुम्हाला? त्याच्या ब्रिटिशांचं राज आपल्या भारतावर होतं आणि सुभाषचंद्र बोस यांची कामगिरी म्हणजे सशस्त्र क्रांतिकारी होते ते. मग ब्रिटिशांना यांची नीती खूप डोकेदुखी करत होती. त्यामुळे त्यांनी नजरकैद केलेलं सुभाषचंद्र बोस यांना. मग हे नजरकैद सुटण्यासाठी त्यांनी वेषांतर करून पहिल्या जपानला गेलेले. त्यानंतर तिथून जर्मनीला गेलेले आणि हिटलरला मदत मागायला. आणि सुरुवातीला म्हणजे आझाद हिंद सेनेची स्थापना कशी झाली का कशामुळे झाली या मग पार्श्वभूमी थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि त्यात त्यांचे घोषवाक्य म्हणजे आझाद हिंद सेनेचं हेतू काय होता मुख्य त्यांचे घोषवाक्य म्हणजे पार्श्वभूमी आणि कार्य करण्याची पद्धत. जवळपास 80,000 मी जर असं वाचलं तर 80,000 सैन्य आझाद हिंद सेनेत होते. त्यामुळे ब्रिटिशांना हे खूप डोकेदुखी ठरत होतं. उद्या आज त्यांच्यामुळे बाकीचे लोक बंद करतील त्यामुळे त्यांना नजरकैद केलेलं. त्यानंतर ते जर्मनीला हिटलरला मदत मागायला गेल्यानंतर तिथं नजरकैद केलं वेषांतर करून सुटका केली. आता पाटीलने एक मुद्दा उपस्थित केला होता की महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये मतभेद झाले होते असं त्यांनी मुद्दा उपस्थित केला. काय कशा स्वरूपाचे मतभेद हे काय असेल मतभेदाचं स्वरूप वगैरे का असं आपल्याला का वाटतं की महात्मा गांधी आणि तसं पाहता सर्वात आवडते शिष्य महात्मा गांधींचे आवडते शिष्य हे नेताजी सुभाषचंद्र बोस होते. आवडते शिष्य पण नंतरच्या काळामध्ये मात्र शिष्य आणि गुरु यांचा संबंध आहे पण थोडंसं वैचारिक मतभेद त्याच्यामध्ये झाले. काय कारण असेल वैचारिक
लढाई करून आझादी मिळवली. हे का म्हणजे मार्ग वेगळे क्षीरसागर तुम्ही काय वेगळं सांगताय? सर जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि भारताची फाळणी झाली, पाकिस्तान देश जेव्हा तयार झाला तेव्हा महात्मा गांधींचा असा म्हणजे कल होता की पाकिस्तान तेव्हा खूप हिंसा करत होता भारतातील लोकांवर. मग महात्मा गांधी त्यांची बाजू घेत होते, त्यामुळे त्यांच्या दोघांत मतभेद होते. आता बघा तुम्ही जे काय म्हटला भारत पाकिस्तान फाळणी कधी झाली? 1947. जे 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र झालं, 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. हे कधी झालं? 1947. पण महात्मा यांनी आझाद सेनेचं जे यांचं जे काम आहे ते कधी होतं काम सुरू? 1938 ते साधारणतः 1938 च्या नंतर ते काम होतं. तुम्ही जे म्हणत होता की 1947 हा नंतरचा भाग कुठं लक्षात येतोय का? पण 1938 मध्ये ची ही घटना आहे. म्हणून तेव्हा पाकिस्तान हा जगाच्या ह्याच्यावरती किंवा असा काही वेगळा देश म्हणून जगाच्या ह्याच्यावरती तो आलेला होता. बरोबर आहे का? माझ्या समजतं सर्वांना? माझ्याबद्दल तुम्ही सहमत आहात? बरोबर. म्हणून पाकिस्तान किंवा महात्मा गांधी याचा काही संबंध नाही आहे. त्याचं कारण वेगळं आहे. लक्षात आलं का? वैचारिक मतभेद म्हणतोय. नेताजी सुभाषचंद्र बोसला जेवढा पूर्वी आदर होता महात्मा गांधीविषयी तेवढाच त्यांचा आदर दिसतो आपल्याला. बरोबर. पण मॅडम जसं म्हटलं की त्याच्यामध्ये दोघांचे अंतिम ध्येय काय होतं? भारताला स्वतंत्र करणे, ब्रिटिशांच्या धोरणातून मुक्त करणे. नेताजी सुभाषचंद्र बोसचे ते ध्येय बरोबर आहे का? आणि महात्मा गांधी सुद्धा ध्येय तेच होते. पण दोघांचे मार्ग मात्र कोणते मार्ग होते बरं? जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस हे दोघे एकत्रच होते. पण जसं जसं पुढे गेलं राष्ट्रीय सभेची स्थापना झाली पण त्यात दोन गट पडले, एक मोवाळ गट आणि एक जहाल गट. जे महात्मा गांधी गोपाळकृष्ण गोखले जे काय आहेत हे मोवाळ गटाचे आणि लोकमान्य टिळक म्हणा हे म्हणा त्यांना पटलं नाही की आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आझाद हिंद सेनेची स्थापना करावी लागणार आहे. पण त्यावेळेस पहिल्यांदा जपानला गेले, अगोदर शिकतो इकडे नेऊन जपानला जाऊन ते ना आले. त्यांना असं वाटलं की त्यावेळेस दुसरं महायुद्ध होणार आहे 38ला. मग इंग्लंड आणि जर्मनी त्याच्या विरोधात होतं. त्याच्या विरोधात जाऊन जर्मनीच्या इंग्लंडचा शत्रुदोष कोण आहे जर्मनी, तर आपण जाऊन भेटायचं आणि त्याच्यापासून हे करायचं. त्यावेळेस त्यांना तुरुंगात टाकले होते. त्याने विषाद करून त्यांनी जर्मनीत गेले. पण त्यानंतर अडॉल्फ हिटलरची तिथे त्यांना मदत केली. मला थोडंसं वेगळं तुम्ही सांगितलं. कसं आहे दोघांचे जे मतभेद आहेत ते मतभेद कधीचे आहे? 1938 च्या नंतरच्या. मोवाळ गट हा कधीचा आहे? स्वातंत्र्य चळवळीचे आपल्या भारतीय स्वातंत्र्याचे 3 कालखंड पडतात. 1885 ते 1905 पर्यंत हा मोवाळ 1885 ते 1905 पर्यंत हा मोवाळ कालखंड आहे. ज्या स्वातंत्र्य चळवळीवर बाळकृष्ण गोखले किंवा अशा प्रकारच्या लोकांचा त्याच्यावरती प्रभाव होता. पण 1905 ला लोकमान्य टिळकांचा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि तिथून जहाल विचारसरणीला प्रारंभ झाला. 1905 ते 1920, 1885 ते 1905 हा मोवाळ कालखंड. 1905 ते टिळकांच्या मृत्यूपर्यंत 1920 पर्यंत हा जहाल कालखंड. आणि 1920 ला महात्मा गांधींचा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आले आणि महात्मा गांधी भारतात आले आणि भारतात येऊन राष्ट्रीय काँग्रेस टिळकांच्या नंतर तिने ताब्यात घेतली. म्हणजे त्यांचा विचाराचा प्रभाव वाढत गेला आणि 1920 ते 1947 पर्यंतचा हा गांधी युग याला असं म्हटलं जातं. गांधी एरा. मोवाळ, जहाल आणि गांधी युग ही 3 टप्पे आपल्याला त्याच्यामध्ये
तर या गांधीयुगामध्येच हा एक आपल्याला मार्ग त्यामध्ये मित्रांनो तो दिसतो. नीट लक्षात घ्या की लिंक आहे आणि तो कालखंड आपल्याला नीट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आता याच्यामध्ये बघा आझाद हिंद सेनेची स्थापना मुळात कशासाठी झाली? भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं. बरोबर. म्हणून आपला जो मुख्य घटकाचं नाव आहे ते म्हणजे बरोबर. आता एक मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. आपण ते व्हिडिओ बघूया.
चित्रफित बघितली बरोबर, ह्या चित्रफितमध्ये कोणकोणत्या बाबींचा उल्लेख दिसतो आपल्याला किंवा काय दिसतं एकूण आझाद सेनेचं कार्य कसं चालत होतं किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं त्याच्यामध्ये योगदान काय आहे त्याची साधारण ही चित्रफितीमध्ये आपल्याला त्यामध्ये दिसतंय बरोबर. पण या आझाद हिंद सेनेच्या जे समरगीत होतं काय नाव समरगीताचं हे समरगीतच आपण ते सर्वांनी ऐकलेलं आहे आणि प्रत्यक्ष ते त्या गीताच्या बरोबर आझाद हिंद सेनेचं जे काही काम होतं ते काम होतं. ज्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन हरिपुरा आणि त्रिपुरा म्हणजे आपले जे याच्याकडचे जे राज्य आहे त्याला काय म्हणतो आपण सेवन सिस्टर्स त्याला आमचं म्हटलं जातं. त्रिपुरा मणिपूर हा जो अगरतळा वगैरे हा जो भाग आहे तर त्या ह्याच्यामध्ये जेव्हा हरिपुरा आणि त्रिपुरा असे दोन वेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय काँग्रेसचे काय होते अध्यक्ष झालेले होते. जसं कुठल्याही पक्षाचं अधिवेशन आता सध्याचे जे पक्ष आहेत ते बीजेपी असेल किंवा अन्य काही हे असतील की त्यांचं वर्षातून किमान एकदा ते राष्ट्रीय काँग्रेस होते बरोबर, त्याचं एक अधिवेशन होत असतं. तसं दरवर्षी ते याचं जे आहे ते अधिवेशन त्यामध्ये भरायचे आणि त्या हरिपुरा आणि त्रिपुरा इथं जे सलग 2 वर्ष जे हरिपुरा एका वर्षी आणि त्रिपुरा एका वर्षी असे 2 सलग वर्ष नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि त्या ह्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी ती भूमिका मांडली त्रिपुरा अधिवेशनामध्ये की आपल्याला जर भारत मातेला जर मुक्त करायचं असेल तर आपल्याला आपण केवळ अर्ज विनंत्या सहारपणे करून ते होणार नाही, किंबहुना ती ब्रिटिशांना भाषा कळणार नाही. तर आपण काय करायचं आपल्या शत्रूचा शत्रू आपला मित्र त्या मित्राची आपण मदत घ्यायची. हे त्रिपुरा आणि हरिपुरा या दोन्ही अधिवेशनामध्ये महात्मा गांधी तिथे असताना त्यांनी मांडलेली होती भूमिका ती. लक्षात येते का मग महात्मा गांधी कोणत्या विचाराचे होते महात्मा गांधींना ते पटलेलं नाही. आपण आपल्या जोरावरतीच अहिंसेच्या तत्वावरतीच आपण स्वातंत्र्य मिळवूया आणि तिथून दोघांमध्ये बनावची राष्ट्रीय काँग्रेस आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामध्ये जे त्याला पंडित नेहरूंचा विरोध होता ते सगळ्या यांचा विरोध होता. पण नेताजी सुभाषचंद्र बोस मात्र त्या मतावर ठाम होते. मग राष्ट्रीय काँग्रेस नाही मी या देशाच्या भविष्यासाठी सेवेसाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून त्याच्या अगोदरच राजबिहारी जपानमध्ये होते. त्याचं काम ते हळूहळू चालूच होतं. फक्त जपानमध्ये जाऊन ते जॉईन केले. कोणी नेताजी सुभाषचंद्र बोस या सेना जॉईन केली. अशा पद्धतीनं जे ही जी भूमिका आहे म्हणजे एक देश म्हणून एक सैन्य म्हणून एक कुठलेही सैन्य म्हणा त्या सैन्याला काय असतं बघा त्याचं एक गीत असतं, त्याचं कॅप्टन असतं, महिलांची वेगळी फ्रंटेन असते. आता सुद्धा आपल्याकडे महिलांची फ्रंटेन आता नवीन याच्यामध्ये ती आलेली आहे. तेव्हा सुद्धा लक्ष्मी स्वामीनाथन ज्या गेल्या 2 का 3 वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे. अलग काळात त्यांचं निधन झालेलं आहे. त्या लक्ष्मी स्वामीनाथन त्यांचं ध्वज कुठलाही हे म्हटलं की त्याचा ध्वज त्यामध्ये एक आणि त्यांनी 2 आझाद हिंद सेनेच्या जोरावरती 2 बंदर जे खालचे जे आहेत जो छोटे हे जिंकलेले होते त्याला शहीदांनी स्वराज काय नाव दिलं होतं. त्या 2 शहरावरती त्यांनी कब्जा मिळवलेला होता. ते भारताच्या खालचे जो भाग होता जपानमधून आक्रमण केलं सैन्याने करून त्या 2 भाग त्याचं नाव ठेवलं होतं त्यांनी स्वराज आणि शहीद असे 2 नावं त्या मित्रांनो हृदय
दुसऱ्या महायुद्धामध्ये जे हिटलरची मदत ते मागत होते, पण हिटलरनी की एवढ्या लांब, कारण ते स्वतःच जर्मनी, जपान, इटाली हे दुसऱ्या महायुद्धामध्ये हे होते, आणि जेव्हा अमेरिकेने जपानवरती हिरोशिमा आणि नागासाकी या शहरावरती बॉम्ब हल्ला केला, आणि तिथून त्या दोन जे राष्ट्र होते त्या राष्ट्राची काय झाली, पिछाहाट व्हायला सुरू झाली, आणि हिटलरकडून, जपानकडून किंवा इटालीकडून या देशाकडून आझाद सेनेला जी रसद मिळायला पाहिजे होती, ती रसद म्हणजे सैन्याच्या स्वरूपामध्ये रसद असेल किंवा अन्नाच्या स्वरूपामध्ये असेल, शस्त्राच्या स्वरूपामध्ये रसद, ती मिळेनाशी झाली, आणि शेवटी इंग्रजांचा मात्र आझाद सेनेने आझाद सेनेच्या सर्व सैनिकांना त्यांनी ताब्यात घेतलं आणि हे केलं, आणि त्यांचा एकूण जो काही भारतामध्ये घुसण्याचा जो काही प्लॅन होता आझाद सेनेचा, दिल्ली ताब्यात घेण्याचा होता, पण ते मात्र झालेलं नाही. हे आझाद सेनेचं आपल्याला हे त्यामध्ये लक्षात येतं. आणखी कोणते मुद्दे आपल्याला मांडता येतील बरं, यापेक्षा वेगळे मुद्दे सगळ्यांनी त्याच्यामध्ये चर्चेत भाग घेतला पाहिजे, किंवा स्वतःची मतं छोटे छोटे आपल्याला आणखी काय वेगळं सांगता येऊ शकेल. आणखी मुद्दे कोणते असे मुद्दे आहेत ते मुद्दे आपले राहून गेलेले आहेत. उभे राहा. काय म्हणता येईल मुद्दे, वेगळे मुद्दे. इकडं बोलत नाही, इकडं मागे किती वेळा काय आणखी वेगळे मुद्दे मला मांडता येईल. सर व्हिडिओमध्ये ना मला सुभाषचंद्र बोस यांनी सेनेला म्हणजे उत्सुकता निर्माण करण्याचं, म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उत्सुक आणखी काय वेगळे मुद्दे आपले जी चर्चा करायला पाहिजे किंवा जे मांडायला पाहिजे. राष्ट्रीय गोष्ट काय आहे त्याच्यामध्ये आहे की म्हणजे त्याच्यात ते होतं राजबिहारी कार्य पुढे आलेलं नाही. तसं काय कोण सांगतंय राजबिहारी बोस यांचं याच्यामध्ये काय योगदान आहे, काय कॉन्ट्रिब्युशन आहे, हे सगळं हे सांगता येईल तुम्हाला. इकडे राजबिहारी बोस त्यांचं एकूण या आझाद सेनेच्या याच्यामध्ये किंवा काय कॉन्ट्रिब्युशन आहे किंवा काय योगदान आहे असं ते शंका उपस्थित करतायत. कोणाला काय बोलायचं आहे त्याच्याबद्दल बघा. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला, ऑलरेडी दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान किंवा त्याच्या अगोदर सुद्धा राजबिहारी बोस कुठं होते, जपानमध्येच होते. ते जपानमधून नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करत होते. ते कारण आपल्यावर कोणाचं राज्य होतं, इंग्रजांचं, आणि मग इंग्रजांचं राज्य आपल्याकडे होतं. जपान हा त्यांचा दुसऱ्या महायुद्धामध्ये शत्रू होता, आणि म्हणून शत्रूचा शत्रू आपला मित्र या न्यायाने राजबिहारी बोस हे जपानमधून जी काही मदत पाहिजे होती, तो ती शस्त्रसाठ्याची मदत असेल, सैनिकांची मदत असेल, किंवा आर्थिक जी काही पुरवठा असेल, ती पुरवठा राजबिहारी बोस हे करत होते. आझाद हिंद सेनेची स्थापनाच मुळात राजबिहारी बोस यांनी केली. नेताजी सुभाषचंद्र बोस पुढे नेतृत्व केलं. काय म्हणतो लक्षात घ्या, राजबिहारी बोस यांनीच आझाद हिंद सेनेची मूळ जे होतो बेसिक त्याचे जे स्ट्रक्चर आहे म्हणजे काय ते त्यांनीच केलेलं आहे. आणि जेव्हा ते जपानला आले वेगवेगळ्या देशांमध्ये करून वगैरे सगळे, तेव्हा पूर्ण सूत्र त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे ती पूर्ण केली. आणि तिथून मग नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी वेगवेगळ्या प्रकारे हे करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला समजलं का तुम्हाला. मुख्य या आझादी सेनेची कल्पना कोणाची आहे, राजबिहारी बोस यांची आहे. ती त्याची मुख्य हेतू काय आहे की भारताच्या बाहेर राहून आपण आक्रमण करायचं,
किंवा वेगळ्या तिथले जे सैनिक लढत आहेत त्यांना मदत करायची, म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाची त्यामध्ये मदत करायची. तिथं राहून सुद्धा राजबिहारी बोस हे इंग्रजांच्या विरुद्ध असलेले जे जे काही लोक होते, त्या उद्योगपती होते, त्या उद्योगपतीला भेटत होते आणि भारताची भूमिका सुद्धा ते मांडत होते. उदयमान त्यांचं तेवढं कार्य प्रकाशामध्ये आलेलं नाही, पण मुख्य जे म्हणतो आपण मोटिवेटर जे म्हणतो आपण, ते मोटिवेटर हे राजबिहारी बोस होते. आणखी कोणाची काही शंका आहे का? कोणाला याच्याबद्दल काही बोलायचं आहे का? ठीक आहे. आता तुम्ही चौघ बसला, ह्या पुढच्या मुली 4 आणि पुढचे मागचे 4, आपण असे 3 गट करूया 5 मिनिटांमध्ये. आणि त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला जे जे काही वाटतं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं कार्य किंवा आझाद सेनेचं कार्य याच्याबद्दलचे तिघांनी मिळून चर्चा करून 5-5 ओळीची माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला जी वाटतं ते पटपट लिहायला वही काढून जातात. तुम्ही 24 आणि मागचे ते 24 अशा प्रकारे. आणि तुमच्यापैकी एक जण येऊन पुढे मांडणार आहे, तुम्हाला काय समजलेलं आहे वगैरे या अनुषंगाने. काय जसं तुम्हाला वाटतं की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं कार्य, राजबिहारी बोस किंवा एकूण आझाद हिंद जे काही फंक्शनिंग होतं त्याच्यामध्ये 5-5 ओळी चौघांनी मिळून 5 ओळी आहेत, चौघांनी मिळून ते लिहित असताना ते बदल करा आणि मग पटकन येऊन आपल्याला तुमचा एक लीडर जो असेल त्या लीडरला आपल्याला ते काय म्हणता येईल की ते पुढे हे करता येऊ शकते. Your device is ready to pair. You're now connected to Vote Party Pal Oxford. Adios, amigo. Howdy, howdy. झाले का? पाच जरी ओळी लिहिला तरी काही अडचण नाही. झालं या. सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस हे महात्मा आवडते शिष्य होते. मग काही कालावधीनंतर असं झालं होतं की आपल्या भारत देशाला स्वतंत्र हे काही अहिंसा मार्गाने मिळणार नाही, तर अहिंसा मार्गाने काही इंग्रजी काही शांत बसणार नाही. त्यामुळे त्यांनी ढालवाजी पुरस्कार केला. त्यांनी पुढे जाऊन आधुनिक सेनेची स्थापना केली. जसं जसं आधुनिक सेनेची स्थापना केली प्रथमतः त्यांनी जे काही कॅप्टन लक्ष्मीबाई त्यांना घेऊन छोट्या छोट्या तुकड्याचे जे स्वतःहून उत्सुक आहेत तुम्ही या
आणि आपल्या आझादी सेनेमध्ये स्थापन व्हावं आणि जॉईन करा. जसं जसं लोकांच्या आवडीने की लोकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली की आपण देशामध्ये काय आपलं देणं आहे. त्यामुळे आझादी सेनेची स्थापना होऊन पुढे जपानमध्ये जेव्हा 1938ला दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेस जपानमध्ये रासबिहारी घोषच्या मदतीने त्याने सहकार्य केलं. पण जसा कालावधी गेला तिथं अन्न टंचाई भासू लागल्या, काय काय टंचाई भासू लागल्या. त्या टंचाई भासू लागल्यानंतर थोड्या कालावधीत भारतात आल्यानंतर त्यांना वाटू लागलं की महायुद्धानंतर ब्रिटिशांना खूप हे केलं. त्यानंतर त्यांनी जपानची मदत घेऊन इंग्रजांची सहकार्य केलं. हो चालेल. चला नेक्स्ट दुसरा गट. चला तुमच्या चौघीपैकी कोणीतरी पुढे हा कोणी येते का? ओके. सर प्रथम रासबिहारी घोष यांच्या आझादी सेनामध्ये खूप महत्त्वाचे योगदान आहे हे दिसून आलेलं आहे. सेकंड म्हणजे तर या आझादी सेनेमध्ये महिलांना देखील संधी आहे, म्हणजे दोघांना महिला पुरुष. आणि सुभाषचंद्र बोस यांचा मुख्य हेतू भारताला स्वतंत्र मिळवून देणे आणि नेताजी सुभाषचंद्र यांच्या कार्यातून लोकांना म्हणजे त्यांचे प्रेरणा गीत त्यांचे घोषवाक्यातून लोकांना स्वातंत्र्य मिळवण्याबद्दल प्रेरणा मिळते. आणि त्यातून गांधीजी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या दोघांच्या मार्ग देखील कसे वेगळे आहे हे देखील स्पष्ट झालेलं आहे. तुमच्या चौघापैकी कोणी येते? या मॅडम या. हा या ऑफिस या त्यांना जो त्यांना पाठवा या प्रतीक. आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी घोष यांनी केली. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. आझाद हिंद सेनेचे स्मरणगीत कदम कदम पढाई जाहे होते. आझाद हिंद सेनेत महिला पथकाच्या प्रमुख डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन त्या होत्या. तुम्हाला काय अडचण आहे का? नाही. ओके चला थँक्यू. थांबूया. चला ते बंद